राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. कठीण काळात मदत केली, आता विश्वासघात केला, भारताने नडणाऱ्या मोदी सोडणार नाहीत. राज्य सरकारची संरक्षण दलासोबत बैठक, अधिक समन्वयाने काम करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतकऱ्यांना दिलासा, 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला, वाटप कसं होणार? परभणीमध्ये विजेचा खांब चोरणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. राज्य सरकारचे सर्व व्यवहार सहकारी बँकांमधूनच सरकारची चाचपणी सुरू, मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा. मोठी बातमी, कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना. राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे 6 मोठे निर्णय. शब्दाचा अर्थ, सुरतचा झापूक झोपूक चित्रपट का चालला नाही, अंकिताने मांडले स्पष्ट मत. आता हा कागद असेल तरच वाहन चालकांना पेट्रोल पंपावर मिळणार पेट्रोल आणि डिझेल. मान्सून निकोबार बोटावर दाखल, आपल्याकडे केव्हापासून पोहोचेल? महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस वादळी वारे आणि पाऊस. अवकाळीच्या जोरदार सरीमुळे वीटभट्टी व्यवसाय आला संकटात, बांधकाम क्षेत्राचा काना मोडला, विटांचा झाला चिखल, उत्पादकांच्या वाढल्या अडचणी. पाथर्डीला अवकाळीचा तडाखा, आसाना नदीला पूर आला, कोरडगाव कोळसावंगी परिसरातील मुसळधार पाऊस, 3 ठिकाणी पडली वीज, गाय म्हशींचा मृत्यू. फार्मर आयडी काढण्यासाठी आज अंतिम मुदत, आयडी शिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही, फार्मर आयडीसाठी लागणारी कागदपत्र. वाशिममधील शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजनेचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि डिजिटल या पद्धतीने मिळावा, यासाठी राज्य शासनाने ॲग्रीस्टॉक प्रकल्प सुरू केला आहे. ग्रामीण भागात अभ्यासिका, सरकारवर 69-23 लाखांच्या निधीत बूस्टर. फार्मर आयडीशिवाय अनुदान मिळणार नाही, खत खरेदीसाठी आता ओळखपत्र आवश्यक असणार, अनुदान गैरव्यवहारासाठी आळा बसणार. जिकडे तिकडे केवळ ई-केवायसीचीच डोकेदुखी, शासकीय अनुदानासाठी लाभार्थ्यांची परवड, सेवा केंद्रावरील गर्दी आणि आर्थिक शोषण. अवकाळी पावसामुळे नुकसान, देशमुख यांनी केली पाहणी, पातूर तालुक्यातील बनराज बुल्ड परिसरातील शेतकऱ्यांचा वादळाचा फटका. राजनी परिसरामधील टरबूज आणि मक्का पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, घरकुल बांधकाम साहित्यासही मोठ्या प्रमाणात नुकसान. ब्रह्मणपुरी सुलतानपूर परिसरातील अवकाळीमुळे केळी पीक भुईसपाट झाली, शेती पिकांसह घरांचंही नुकसान, उत्पादन घट येऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची भीती. महायुती शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? पुसद येथील कार्यक्रमामध्ये अनिल परब यांना केला सवाल. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या वाऱ्यावर सोडले आहे, तर वचननाम्यामध्ये कर्जमाफी घोषणा केली आहे. आता महायुती सरकारला सोयीस्करपणे याचा विसर पडलेला आहे. शेतकरी सातत्यानं नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या कोसळल्या भावामुळे हैराण आहेत, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. शिवसेना उभाटा सौदेव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब यांनी केली. नाफेडचा तूर खरेदीमध्ये चुकारे अद्याप रखडले, खरीपाचं नियोजन अडचणीत, शासनाकडून नियमाची पायमल्ली, शेतकरी संताप. पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे एरंडी परिसरातील धानपीक संकटात, पाणी वाटप समितीचं ढिसाळ नियोजन, शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त. आयडी कार्डला मग खत कसे मिळणार? पहिल्यांदाच आधारला पर्याय म्हणून फार्मर आयडी अंमलबजावणी प्रारंभ, बोगस अनुदान लाटण्याचा येणार आहेत निबंध. अवकाळीमुळे झोडपले, वीज वाहिनी तुटून रिक्षावर पडल्याने 3 प्रवासी जखमी, आणखीन 2 दिवस राहणार पावसाचा मुक्काम, हवामान विभागाने दिला आज ऑरेंज अलर्ट, सतर्कतेचं केलं आव्हान. कांदा बीज उत्पादकांना पदरी निराशा, तर मध्यमाशांची पाठ फिरवल्यानंतर परिणामी लाख खर्च करून सुद्धा पदरात पडतात फक्त 30,000 रुपये. तहसीलचे व्हॉट्सअप चॅनल सुरू, शासकीय योजनेची माहिती मिळणार मोबाईलवरच, एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध, तहसील प्रशासनाचा कार्यक्रमाचा होतोय स्वागत. लावला कापूस आणि उगवला गांजा, आता नाही चालणार, 174 किलो गांजा जप्त, 1.5 वर्षात 31 लाखांचा मुद्देमाल पकडला. बीड शहराला अवकाळीने झोडपले, 2 तास गडगडासह आणि कडकडासह झाडे, फांदा, विद्युत खांब कोसळले, 50% शहरांचा वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त. बोगस खते बियाणे पुरवठा करणाऱ्यावर कारवाई करा, अब्दुल सत्तार. येत्या खरीप हंगामामधील खत बियाण्याची कुठेही विक्री होत कामा नये, असे होत असेल तर त्यांच्या पुरवठा करणाऱ्यावर कारवाई करा. तसेच रासायनिक खतासोबत इतर उत्पादनाचे लिंकिंगही कुठे होऊ नये, या संदर्भातील तक्रारीचे तत्काळ निवारण करावे, असे आदेश आमदार अब्दुल सत्तार यांनी इथे रविवारी आयोजित बैठकीमध्ये दिले.
सिंचन विहिरी, फळबाग, गाय गोठ्यांचा योजनेचा अनुदान वर्षभरापासून मिळेना, निधी वितरित केला जाईल. बोगस पाईप प्रकरणी विक्रेत्यासह कंपनी विरोधामध्ये अखेर गुन्हा दाखल. फसवणूक झाल्याचा आंबा येथील शेतकऱ्यांनी दिली होती तक्रार. 2 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाला त्याला न्याय. अवकाळी पावसाचा पुन्हा फटका तर आंबा, कांदा आदी पिकांचं नुकसान, पंचनामे होईनात. झाडावर वीज पडल्यामुळे बैलाचा जागीच मृत्यू, तर लोणी खुर्द परिसरातील घरावरील पत्रे उडाले. वातावरण बदलले, भाज्यांचे भाव घसरले. गेवडा, शेवगा, वांगे स्वस्त, गृहिणीला दिलासा. कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन, ऑनलाईन कामावर घातला बहिष्कार. मागण्या मान्य न झाल्यास 15 मे पासून सर्व कृषी सहाय्यक हे सर्व योजनेचे काम बंद करणार. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेमध्ये आपला विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारले. गाय म्हैस पालनासाठी विशेष अनुदान योजना पशुपालकांना ठरते फायदेशीर. शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासह पक्के गोठे बांधण्यासाठी मिळते विशेष आर्थिक मदत. ग्रामीण भागामध्ये पशुपालनात चालना देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. देशातील 32 विमानतळं पुन्हा सुरू करण्याची तयारी. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे सरकारने केली होती बंद. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा, पिकांना टाकल्या माना. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामध्ये वीज पडून 2 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी घरांची पडझड. लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयापर्यंत पीक कर्ज देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली. यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. खरीप हंगाम 2024मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपयांचा विमा भरपाई मंजूर झाला. 44,000 लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या. आनंदाचा शिदा नाहीच, लाभार्थ्यांना प्रतीक्षा कायम. जिल्ह्यातील 1,76,924 पात्र महिलांना वाटप करण्यात आली साडी. प्रधानमंत्री आवास घरकुलासाठी गायरान जमिनी उपलब्ध करून द्या. पालकमंत्री जिल्हा नियोजन समिती बैठक. विद्युत कामासाठी 50 कोटी रुपये मंजूर. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करून द्यावे. अभिजित पाटील. पंढरपूरमध्ये खरीप हंगामापूर्वी नियोजनाची बैठक पार पडली. 15 मे नंतरच कापूस बियाण्याचे वितरण, अन्यथा होणार कारवाई. कृषी विभागाचे निर्देश. 1 जून नंतरच पेरणीची शिफारस. बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी उपयोजना सुरू. ई-केवायसी करूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच. केळीवेळी परिसरातील चित्र तर खरीप हंगाम आला तोंडावर. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचं सावट. सन 2024मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धारेल, गिरजापूर, काटी, पाटीसह केळीवेळी परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी मदत जाहीर केली असून त्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना 1 महिन्यापासून ई-केवायसी पूर्ण केली असताना देखील अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झालेली नाही. 1 रुपया पीक विमा योजना बंद. शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भुंदरड. खरीपात 2, रब्बीत 1.5 व नगदी पिकांसह 5% वाढ. शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी. खरीप हंगामासाठी यंदा उपलब्ध होणार 27,000 क्विंटल बियाणे. महावीजकडून होणार सर्वाधिक बियाणाचा पुरवठा. कापसाला यंदाही सर्वाधिक पसंतीस राहणार. तालुक्यातील सौर कृषी पंप योजना तातडीने सुरू करा. राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाची महावितरणकडे मागणी. अवकाळी पावसामुळे दिलासा. 11 दिवसानंतर पारा 38 अंशावर आला. बदलत्या वातावरणामुळे आरोग्यात समस्या वाढल्या. साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये झाली वाढ. खरीपाच्या हंगामामधील यंदा कापसाचा पेरा घटणार. बोदवड तालुका कृषी केंद्राकडून कापसाची बियाण्याची मागणी कमीच. शेती व्यवसाय परवडणं तर बटाईना देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढलाय कल. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका. शेतकरी कुटुंबासह स्थिर झाले. नोकरी, इतर व्यवसाय करत आहेत. 45,000 शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा. हेक्टरी 20,000 रुपये घोषणा. निधीत तरतूद करण्यास विलंब.